करतोय. पण गवळणीने सांगितलं, यशोदे, हा हा ब्रह्मविद्येचा जनिता, तुम्ही याला धरू पाहता. अगं हे तुझं बाल काय सारखं साधय काय? ब्रह्मविद्येचा जनिता, तुम्ही याला धरू पाहता. हा कैसा येईल हात असा हाताला येत नाही. म्हणून सगळ्या गवळणींना माघारी भांडून पाठवलं आणि कृष्णाला सांगितलं, कृष्णा, घरी काय कमी कशामुळे खोडी करतो? आणि आईच्या सांगण्याचा मान म्हणून कृष्णानं एक मास देवे खोडी नाही केली आणि प्रचिती तो आली यशोदेशी. यशोदेला वाटलं, वा वा वा, किती गुणाचे लेकरू, खोड्या पण केल्या. सांगितलं. कृष्ण म्हणला, मला दुसरं अजून करायचंय गेले, नुसत्या खोड्या काय करायचंय? मग अभंगाच्या निमित्ताने एक चरण सांगतो, सेवा सोडतो. महाराज म्हणले, या कृष्णाचं अलौकिक चरित्र पाहिलं. कोणतं पाहिलं? जगाला अन्न खाऊ घालणारा देव. या देवानं गोपाळांचं उष्ट काढलेलं आम्ही बघितलं. कधी? महाराज म्हणले, एक दिवशी पेंद्याच्या घरी कडी केली आणि अशी घमघमाट कडी झाली. पेंद्याला आईनं सांगितलं, पेंद्या, ऊन पडलंय, 1 वाजत आले, कडी प्यायला ये. पेंद्या कडी प्यायला गेला आणि घमघमाट कडीचा. पेंद्यानं कडीचा घोट घेतल्याबरोबर पेंद्याला आठवण झाली देवाची. आणि पेंद्याचं चरित्र सांगते, सुखात जर मित्र आठवला तर दुःखात मित्र धावून येतो. म्हणून पेंद्यानं ओळखलं, कडी तर चांगली झाली, घरीच प्यावा लागणार आहे. पेंद्याचा डाव आईनं ओळखला, नाशी काठी घेतली, सांगितलं, पेंद्या, काय वपूस तर कडी प्यायची ती घरीच प्यायची. गलासन तांब्या जर उमऱ्याच्या बाहेर गेला तर तू येईन मी. पेंद्या म्हणला, अवघड झाला. आईनं डाव तर ओळखला आणि कडी तर कृष्णाला द्यायची. मग करायचं काय? लक्ष द्या. पेंद्यानं गलास घेतला कडीचा आणि कडी तोंडात ओतली. इथं एक सेंट्रल लॉक टाकलं. इथून कडी खाली गेली नाही आणि अशी कडी तोंडात भरली, तोंड झालं कृष्ण त्या फुगलं तोंड. आणि इथलं दरवाजा बंद करून घेतला. कडी आतमध्ये आणि कडी आतमध्ये तोंडात एवढी धरलेली पाहिलं की आईनं ओळखलं, पेंद्याच्या. पेंद्या 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 म्हणूस तर पेंद्यानं घराच्या बाहेर आणि वाटणी गर्दीन माणसं पाहिली की पेंद्या फक्त हाताने इशारा करायचा, बाजूला व्हा, बाजूला व्हा. कृष्ण कुठे? कृष्णाला लांबून बघितलं. कृष्णाने विचारलं, का रे ह्या पेंद्याला इचू चावला का काय? असा का करत आला? म्हणजे जवळ आल्यावर कळेल, काहीतरी कळेल. जवळ आला. जवळ आल्यावर पेंद्याने सांगितलं, कृष्णा, तोंड उघड. तोंड उघड. काय आहे ती तरी सांग. की मला सांगायचा उत्तर सगळा पिले वाटले. मग कृष्ण ऐकायला तयार नाही. आणि उदाहरण आले तुकोबारायांचं, भगवंताला डाव मारला कुणी? पेंद्यानं. आणि डाव मारल्याबरोबर कृष्णाला खाली पाडलं आणि कृष्णाच्या छातीवर बसला पेंद्या. आणि हातानं असं तोंड उघडलं आणि स्वतःच्या तोंडात ही गुळणी देवाच्या तोंडात मारली. आणि देवाच्या तोंडात मारलेली गुळणी जगद्गुरु तुकोबारायानं पाहिली. म्हटले, बाबा, अरे पाहायला गेलं तर गवळ्याची पोरं, पण जगाचा मालक खाय त्या